रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। अलिबाग तालुक्यातील चरी मंडळ अधिकारी रविदास जाधव यांच्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करता करण्यात आल्याचा आरोप महसूल कर्मचाऱ्यांनी केला। यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या कारवाईचा निषेध केला। शहापूर औद्योगिक क्षेत्रासाठी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महसूल विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फेरफार नोंदींमधील बदल करून आपलं नाव वगळलं किंवा रद्द केलं असा आरोप तक्रारदार शहा यांनी केलाय। या तक्रारीच्या आधारे पोयनाड पोलिसांनी मंडळ अधिकारी रविदास जाधव यांना अटक केली आहे। या अटकेच्या कारवाई विरोधात रायगड जिल्हा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना, रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना तसंच रायगड जिल्हा तलाठी संघ या 3 संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झालेत। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भूसंपादनाची प्रक्रिया 7/12 उतार्यावरील नोंदींच्या आधारे करण्यात आली होती। संबंधित तक्रारदारानं त्यावेळी कोणतीही हरकत घेतली नव्हती। त्यामुळे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या महसूल नोंदींनुसार मूळ खातेदारांना भूसंपादनाचा मोबदला वितरित करण्यात आला होता। असं असतानाही महसूल विभागातील वर्ग 3 अधिकारी रविदास सदुसिंग जाधव आणि सतीश भानुदास ढवळे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापैकी रविदास जाधव यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता पोयनाड पोलिसांनी थेट अटक केली आहे। ही कारवाई एकतर्फी आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप महसूल कर्मचाऱ्यांनी केलाय। दरम्यान आंदोलनादरम्यान महसूल कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला होता। या आंदोलनाचा परिणाम महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजावर झाल्याचं पाहायला मिळालं। तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर जे बेकायदेशीर गुन्हे दाखल झालेले आहेत, तर त्या बेकायदेशीर गुन्ह्याबद्दल कुठल्याही खाते प्रमुखाची आणि आपल्या संबंधित विभागाची कुठली पूर्वपरवानगी न घेता अत्यंत मनमानीपणे कारभार करून पोलीस प्रशासनाने जे गुन्हे दाखल केलेत याच्याबद्दल आम्ही हे आमचं आंदोलन, निषेध आंदोलन आणि धरणे आंदोलन आज करत आहोत। नमस्कार। रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना आणि रायगड जिल्हा तलाठी संघाच्या वतीने दिनांक शुक्रवारपासून लेखणी बंदचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आजपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करतोय। पोलीस प्रशासनाने जे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावरती जे बेजबाबदारपणे आणि बेदखलपात्र जे काही दाखल केलेलं आहे त्या संदर्भात हे आमचं जे काय आहे हे आंदोलन आजपासून सुरू झालेलं आहे। तर आजपासून आम्ही काम बंद आंदोलन करतोय। जोपर्यंत पोलीस प्रशासनाच्या वतीने संबंधित हे आहे गुन्हा आहे तो विड्रॉल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि संबंधितावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपलं सुरू राहील। तर आम्ही जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या मागण्यांचा आपण विचार करावा, अन्यथा हे काम बंद आंदोलन असंच अधिक तीव्र होईल आणि असंच चालू होईल। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।